त्याच्यातली जी मुलीची अट आहे ती मात्र जगावेगळी आहे. अट कशी सोडवायची, खरंच पत्रिका जुळते का नाही जुळत, या सगळ्या गमती जमती एका कुठल्याही फॅमिलीला रिलेट होण्यासारख्या आहेत. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता जग चाललंय त्यामुळे ते निर्णय तसा घेत असतील. आमच्याकडे असं काही विचार करायचा संबंधही नव्हता. हा, विचार करायचा ही संबंध नव्हता, करायची खूप लांबची गोष्ट आहे. तर जितकं महत्व लग्नाला आहे ना, तितकंच खूप नकारात्मक दृष्टीने डिवोर्स कडेही आजही पाहिलं जातं. एक ठप्पा म्हणून पाहिलं जातं. जर या नको हव्या असतील तर मग हा एक खूप सोपा मार्ग आहे की तुम्ही राहून बघा. आणि आजकाल कपल्स ते प्रिफर करताय. आय डोंट थिंक सो, विच इज रॉंग. 100 पैकी 82% मुलांची लग्न होत नाही आणि 18% लोकांची होतात. तर जितेंद्र अमृताल असं म्हणतो फिल्ममध्ये की थँक्यू मला 82 मधनं बाहेर काढल्यासाठी आणि मला 18 मध्ये टाकण्यासाठी. एवढी तफावत आहे मुलांची लग्न होण्याची. माझी अट ही आहे की माझी आणि माझ्या होणाऱ्या सासूची पत्रिका जुळली पाहिजे. या जन्मात काही लग्न होईल असं वाटत नाही मला माझं. नमस्कार, मी पूजा बोलकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कब्बशी हा आगामी सिनेमा आपल्या भेटीच येतोय. या सिनेमामध्ये नेमकी सासू सुनेची जोडी आणि त्यांच्यामध्ये जुगलबंदी ही पाहायला मिळणार आहे. 2026 असो किंवा नव्वदीचा काळ असो, सासू आणि सुनेंमध्ये कधीही हे एकत्र कधी येऊ शकणार नाहीयेत. हे आज पहिलं तर मी वैभव सरांना हा प्रश्न विचारणार. अनेक मालिका केल्यात सर तुम्ही, आणि सासू आणि सून हे एक वेगळी केमिस्ट्री असते या दोघींची. मग ते रिअल लाईफमध्ये असू दे किंवा रिअल लाईफमध्ये असू दे, ही केमिस्ट्री नेहमी प्रेक्षकांनाही बघायला आवडते. आणि ह्यांच्यामध्ये कधीतरी प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, बघायला मिळणार आहेत की नाही, ही नोकझोकच पाहायला मिळणार आहेत. नाही, मुळात हा सिनेमा सासू सुनेचा नाहीये. ओके, सासू सून ते प्रवासाचा एक भाग आहे. अच्छा. पण मला विचारशील तर हा एका आईचा सिनेमा आहे, जी आपल्या मुलाच्या आनंदासाठी काय करू शकते याचा हा सिनेमा आहे. त्याच्यातली जी मुलीची अट आहे ती मात्र जगावेगळी आहे. ती जगावेगळी अट कशी गंमत निर्माण करते हा तो प्रवास आहे. पण सरते शेवटी या सगळ्या गमतीतनं सुवर्णमध्ये कसा गाठावा याची ओव्हरऑल स्टोरी आहे. सो कब्बशी म्हटल्यानंतर चहा हे जितकं समीकरण दृढ आहे तसं दोन बायका दिसल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या की आपल्याला असं वाटतं सासू सून आहे. तसं मालिकांचं सुद्धा होतं. बरेच वेळेला सगळ्याच मालिका सासू सून या नावाखाली टॅग होतात, पण तसं नसतं. त्याच्यातल्या गोष्टीतला आशय वेगळा असतो. त्यामुळे ही मालिका, हा सिनेमा तर नक्कीच तसा नाहीये. सासू सून सिनेमा नाहीये. बरं, मला एक विचार नक्कीच आवडेल. कब्बशीचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला असं कुठेतरी खूप जाणवलं की अरे, या सिनेमाची मालिका झाली असते तर नक्कीच प्रेक्षकांना बघायला आवडलं असतं. नाही, म्हणजे एखाद्या गोष्टीत ती ताकद असूच शकते की त्याची मालिका, पण ते मला असं वाटतं की ते लेखक आणि त्या त्या दिग्दर्शकाचं मत असू शकतं. आता मी मालिका अनेक केल्या असल्या तरी मला असं वाटलं की मुळातच हा एक असा विषय आहे ज्याच्यात खूप काही छान सांगण्यासारखं आहे आणि या गोष्टीत एक पूर्णत्व आहे. आणि जर मला पूर्णत्व करायचं असेल तर सिनेमासारखं प्रभावी माध्यम नाही. ती गोष्ट मला पूर्णपणे सांगायची असेल तर. पण उद्या कुठल्याही विषयावरती एखादी मालिका होणं हे त्या त्या लेखकाचं किंवा दिग्दर्शकाचं कसं बसू शकतं. मला असं वाटलं की 2 ते 2.25 तासाच्या प्रवासात हा प्रवास ही गोष्ट मी छान उलगडून सांगू शकतो. क्या बात आहे. पूजा, तुझ्याकडे येईन. अट लग्नाला घातलेली अट खरंच आजच्या जनरेशनच्या मुली या घालतातच. आणि पहिले तर फॅमिली बॅकग्राऊंड बघतात. मुलगा सेकंडरी पार्ट असतो की फॅमिली कशी आहे, सासू कशी, सून कशी, बाकी सगळे सासरे कसे, सगळी फॅमिली बघतात. हा, देन आय विल कम टू द हजबंड. हा ठीक आहे, याला मी सुधरवू शकते. वा वा. हा, म्हणजे मुलाला पण सुधरवू शकतो. एखादी बाई नवऱ्याला सुधरवू शकते. नाही, हेही सगळ्यात मोठं खोटं आहे माहितीये ना. मी ह्याला सुधरवू शकते हेही खोटंच आहे. ते तसं नाही होत. स्वभाव नाही बदलत ऍक्च्युली. पण आपण म्हणतात ना की नाही, माझं मी खरं करू शकते नवऱ्यासमोर. तरी मला जे म्हणायचंय ते मी माझं पटवून देणार आणि मला जे पाहिजे तेच मी करणार, ही प्रत्येक बाई म्हणतेच नवऱ्याला. आणि हे असतोच. मी ना माझ्या अनुभवावरून सांगते, मला बाकीच्यांचं माहित नाही. पण लग्न करताना ऑफकोर्स
दोघांचं लग्न होतं, म्हणजे ते दोघं जण एकत्र येऊन संपूर्ण आयुष्य पुढे घालवणार असतात. तर माझ्यासाठी ते होतं की माझं ज्या व्यक्तीशी लग्न होतंय तो मला मुळात फार आवडला होता. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर येते त्याची संपूर्ण फॅमिली. आणि अगेन 2 फॅमिलीज एकत्र येतात लग्नामध्ये, त्यामुळे मला हे ओव्हरऑल असं वाटतं. माझ्यासाठी असं नाहीये की अरे हा माणूस चांगला आहे आणि फॅमिली नाही चांगली तरी ठीक आहे, मला तर लग्न ह्याच्याशीच करायचंय, किंवा ओके ह्याच्याकडे काय नसेल तरी चालेल पण अख्खी फॅमिली सेटल्ड आहे, असं नाहीये. तो बॅलन्स असलाच पाहिजे, तरच तरच जाऊन लग्न करा असं मी म्हणेन. कारण आता असं पण नाहीये की बरेच जण म्हणतात आमच्या प्लॅन मध्ये लग्न नाही, आम्ही लग्न नाही करणार, अँड विच इज ऍब्सोल्युटली फाईन. अगेन काळात झालेला हा बदल आहे. सो कुठल्याही गोष्टीत, मग ते लग्न असो, रिलेशनशिप असो, करिअर असो, बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. आणि कब्बशीचं जर म्हणायला गेलीस तर येस, मी माझ्या सासूला जरा फार त्रास दिलाय सिनेमामध्ये. माझ्या सासूने फार खस्ताही खाल्ल्यात माझ्या त्या एका अटीपायी, पण धमाल आली आहे सिनेमा शूट करताना आणि प्रेक्षकांनाही खूप मजा येईल ती सगळी गंमत बघताना. कशी आहे सून म्हणून? सिनेमात नाही नाही चांगली. No, I love her. I love her ती so सिनेमात much. पण चांगली आहे आणि ती अशी पण चांगली आहे, म्हणजे पूजा म्हणून पण चांगली आहे आणि अमृता म्हणून पण चांगली आहे. त्याचं कारण असं आहे की मुळात सासू चांगली आहे. वा. शेवटी क्रेडिट Correct. कसं आहे की आपण जसं आपल्या डोळ्यांनी जग बघतो, आपले डोळे सुंदर असतील तर जग सुंदरच असणार आपल्याला. ती आहेच सुंदर आणि माझे डोळेही सुंदर आहेत, त्यामुळे हो, त्यामुळेच तिने एकाच दिवशी 2-2 सिनेमे रिलीज करायचं, दर महिन्याला एक सिनेमा रिलीज करायचा असं तिने ठरवलंच आहे. एवढी तुम्ही तारीफ करताना तिची, म्हणून हे सगळं होतंय. असू दे ग. आहेच माझी सासू. आहे हा, नाही तेच मी म्हणते ना. असं जो माणूस असतो चांगला त्याचीच तारीफ करतो ना आपण. नाही, तिचं मोठेपण आहे हे सांगायला. पण मी तुला पूजा एक सांगते, म्हणजे निर्मिती आणि मी यापूर्वी कधी कुठल्या सिनेमात किंवा कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये काम एकत्र केलं नव्हतं. पण निर्मिती माझी नेहमी एक सायलेंट एडमायरर होते. आम्ही कधी भेटलो नाही, पण मला माहित होतं की निर्मितीला माझं काम आवडतंय. तिच्या डोळ्यात दिसायचं मला की ही किती प्रेम करते माझ्यावर. मला आठवतंय एक परफॉर्मन्स होता माझा, निर्मितीला कदाचित आठवणार नाही, आणि माझे सुरुवातीचे दिवस होते करिअरचे, आणि माझा परफॉर्मन्स चालू असताना एक जनरल नजर असते ना की कोण कोण आहे, तर मला निर्मितीताई दिसली होती आणि निर्मितीताई लिटरली अशी बघत होती माझा परफॉर्मन्स, असं कौतुकाने बघत होती. आणि तो तिचा चेहरा माझ्या लक्षात आहे अजूनही, आय रिमेंबर दॅट. आणि तिने एकदाही ती संधी गमावली नाही मला सांगायला की पूजा तुझा परफॉर्मन्स छान झाला. सो शी वॉज माय सायलेंट एडमायरर ऑलवेज. नाही पण खरंच आहे की मला ना मुळात ह्या यंग मुलींचा ना बिनधास्तपणा मला आवडतो, अट्रॅक्ट करतो मला. कारण मी माझ्या वयात पण तशीच होते, त्यामुळे या ज्या मुली ज्या असं हा हे जग मला जिंकायचंय अशा असतात ना, त्या मला फार आवडतात त्या मुली. आणि पूजा अप्रतिम डान्सर आहे, अप्रतिम परफॉर्म करते ती. आणि मी असं नाही बघणार तर कसं बघणार ना. मी कधी तिचे स्टेज परफॉर्मन्सेस बघताना नेहमी अशीच असते की तिच्या त्या अदा आणि तिचे ते काय ठहराव असतो तिच्या सगळ्या परफॉर्मन्सेस मध्ये, तेव्हा मला ती खूप आवडते. आणि आता तिच्याबरोबर कब्बशीमध्ये काम करताना तोच ठहराव मला तिच्या अभिनयात दिसला. त्याच पद्धतीने तिने सगळं कसं आहे, जसं तू म्हणालीस तसं सासू सून आहेत, न संपणारा विषय आहे तो. मी जरा त्याला पण थोडस त्याला प्रोटेक्ट करेन मी. तुम्ही म्हणता त्याला सिरियल का नाही केली या विषयावरची, हा विषय 2.5 तासात मांडण्या एवढाच आहे. सिरियल केली तर तुम्ही म्हणणार पाणी घातलं त्याच्यात, का करेल तो सिरियल, बरोबर आहे नाही का? पण सासू सुने हा विषय असा आहे ना, त्यात खूप मिर्च मसाला टाकू शकतो, जेवढा टाकणं तेवढं कमी आहे, त्यामुळे ती लेन वाढूही शकते आणि ते खूप जास्त छान होईल की. हो, पण मग त्यासाठी आहेत ना इतर सिरियल्स, आम्हाला सिनेमा करू देत ना. आणि त्याने किती वर्ष सिरियल मध्ये एक उत्तम दिग्दर्शक म्हणून वावरायचं, तोच उत्तम दिग्दर्शक एक सुंदर सिनेमा पण देऊ शकतो ना. मग तो त्याने आता दिलाय, ते त्याला मला प्रोटेक्ट करायचं होतं. मगाशी पण मध्ये बोलले नाही फक्त नाही. आय ऑलवेज सरांचं जे आतापर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनी जवळून पाहिलाय आणि अप्रतिम सगळ्या मालिका त्यांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे माझ्या असं की अरे वाय नॉट, आम्हाला दोघींची केमिस्ट्री
डेली बघायचो ताई हे गोड चेहरे, म्हणून माझं एक ते होतं की हे 2 चेहरे आम्हाला रोज बघायचे नाही नाही संध्याकाळी पण आम्हाला दोघींनाही तुम्हाला थिएटरमध्ये घेऊन यायचं आणि बघायला लावायचंय. बरं का म्हणून थिएटरमध्ये यावं प्लीज मला ह्याचं तू आता आहोत ना दोघीजणी. खर्च करून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हा सिनेमा बघायला का यावं? कारण हा सिनेमा फक्त सासू सुनेचं नाहीच आहे. हा एक असा सिनेमा आहे ना की मी आता सिनेमात जो प्रसंग घडतो टीजर मध्ये दिसतो की बाबा सुनेची अशी अट आहे की सासूची पत्रिका पाहिजे. तर कार्यकरांची आमची सगळी फॅमिली आहे ना ती जरी आम्ही एकत्र राहत नसलो तरी हे कळल्या क्षणी सगळी आमची फॅमिली एकत्र येते आणि एकत्र येऊन हा जो एकत्र येणं जे आहे ते आपल्या मराठी संस्कृतीत खूप आहे. कोणालाही मदत लागली की आपण पटकन धावून जातो आपल्या सगळ्या गोष्टी सोडून. तशीच आमची कार्यकर फॅमिली पण आहे. लगेच काय झाला प्रॉब्लेम म्हणून धावून आले आणि मग होणारा गोंधळ, मग होणारी मजा, मग ती अट कशी सोडवायची, खरंच पत्रिका जुळते का नाही जुळत, या सगळ्या गमती जमती एका कुठल्याही फॅमिलीला रिलेट होण्यासारख्या आहेत, त्यांच्यातल्या वाटणाऱ्यासारख्या आहेत. प्रत्येक पात्र आता जसं सगळेच उत्तम कलाकार आहेत या फिल्ममध्ये, पण आता माझ्या वडिलांचं काम केलं विजय मिश्रांनी, एक खूप अतरंगी रोल केला आनंद इंगळेंनी, आनंद काळे आहेत, अमृता मोडक आहेत, भरपूर खूप ऍक्टर, अनंत जोग आहेत, नैना आपटेंनी आजीचं काम केले आणि एवढे उत्तम अभिनेते एकत्र येऊन एक भेळेला कसं परफेक्ट पाणी पण लागतं, परफेक्ट चुरमुरे पण लागतात, तशी आमची खूप चांगली भेळ जमली. आणि मग एवढी चांगली भेळ जमलेली असताना पटकन ताव मारायला तुम्ही आलाच पाहिजेत ना. आणि तो ताव तुम्ही थिएटरवरच येऊन बघितला पाहिजे. जसं ती म्हणाली की सिरियलचा हा विषय जरी नसला तरी जी मेहनत आम्ही सगळ्यांनी केली काही महिने, तर ती तुम्ही थिएटरमध्येच बघून त्याचा आस्वाद घेऊ शकला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, मगाशी तू असं म्हणलीस की तुला या दोघींना रोज डेली बघायचंय. 19 जून पासून रोज डेली बघू शकतेस तू या दोघींना, आणि तेही दिवसातनं 5 वेळा कुठल्याही थिएटरला. वा वा वा, हे आवडलं मला, हे काळजी करू आवडलं. नकोस. तू सारखे बघ रिपीट सोबत तरी चालतील. पण बघायला पण हिने एक प्रॉब्लेम केला माहितीये का? काय तिने दृश्य अदृश्य पण त्याच दिवशी हे केलं. अगं मी नाही केलं हा, ते. मग तू सांग मी कुठे बघायचं तिला? हे बघ, आता कसं करू पण मॅटिनी जो शो आहे तो आपण हा करूया, आणि दुसरा शो आहे तो आपण करूया. हे बघ, मराठी फिल्म असं आम्ही म्हणणार नाही की ती बघू नका, मराठी फिल्म चालली पाहिजे. Yes, ती पण definitely. बघा ती पण पहा, दोन्ही फिल्म चालवा, आपल्याला आनंदच आहे. बरेच तुम्हाला विचारेन, सध्या सिनेमाची जी गणितं आहेत ती खूपच बिघडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपला हा सिनेमा घेऊन येणं हे किती मोठं एक आव्हानात्मक होतं. नाही, बिघडलेलं नाही आहेत गणितं. प्रवास जो आहे तो सोपा नसतो. काय होतं, बिघडलं गणित आपण का म्हणतो, कारण अनेक वेळेला अनफॉर्च्युनेटली काही निर्माते, काही दिग्दर्शक त्यांना त्या पूर्ण माध्यमाची डेप्थ माहीत नसल्यामुळे ते त्यांचं एक गणित मांडतात आणि ते जेव्हा गणित अपसेट होतं त्याच्या मागची खरी मेहनत जेव्हा त्यांना लक्षात येते त्याच्यानंतर मग ती थोडीशी कोल्ह्याला द्राक्ष आंबट याने ते बोललं जातं. पण अदरवाईज गणित बिघडलेलं नाहीये जर तुम्ही त्याच्या कागदावरच्या शिरीपासून तो डीसीपी थिएटरला जाईपर्यंतच्या प्रवासाचे साक्षीदार व्हायला तुम्ही सगळे तयार असाल. म्हणजे मुळात निर्माता, दिग्दर्शक आणि नंतर कलाकार सुद्धा, म्हणजे हे प्रमोशनसाठी जेव्हा चालतं तेव्हा तेच असतं की हे माध्यम आम्ही लोकांसाठी काहीतरी केलंय, तर ते लोकांपर्यंत पोचेपर्यंत थांबून राहण्याच्या जर पेशन्स तुमच्याकडे असेल तर मग हे गणित बिघडलेलं नक्कीच नाही. प्रवास आहे बघा, सिनेमा ही अशी गोष्ट आहे जी अनंत काळ लोकांच्या लक्षात राहते. आता अनंत काळ जर एखादी आपली कलाकृती लक्षात राहावी तर त्याच्यासाठी म्हणजे घ्यावी लागणारी मेहनत ही तितकीच मोठी असणार आहे. ते पी हळद आणि हो गोरी ह्या थॉटनी जर आपण तो विचार करायला लागलो तर मग तुम्हाला असं वाटू शकतं की बापरे इतकं कठीण आहे, ते इतकं सोपं नाहीये, गणितं बिघडलेत. गणितं नाही बिघडलेत, त्याच्यात तुमचा फोकस खूप इंटरेस्टिंग आणि चांगला असायला पाहिजे आणि तुम्हाला माहीत असायला पाहिजे की प्रत्येक व्यवसायात असतात तसे खास करून याही व्यवसायात आहेत. ते जर तुम्हाला अंदाज असेल त्याचा तर तुमची धडपड कमी होईल. ओके, पूजा करते तुझ्याकडे येईन. ज्या पद्धतीने तू म्हणालीस की हो तूही तुझ्या प्रवासात काही अटी ठेवलेल्यास, तर आता जेव्हा अट आणि ही स्क्रिप्ट जेव्हा तुझ्याकडे आली की अशी अशी इंटरेस्टिंग स्क्रिप्ट आहे जिच्यामुळे अटीमुळे हे सगळा पूर्ण खाटाटोप होतो सगळ्या गोष्टी, तर काय फिलिंग्स होत्या तुझ्या की अरे असेही असतात मुली किंवा ह्याही गोष्टी आहेत, लग्न करताना ह्याही गोष्टी बघतात मुली आणि बघाव्या लागतात?
लकीली माझं लग्न झालं होतं Yes. तोपर्यंत त्यामुळे ह्याच्यातून मी सुटले. बट जोक सपाट, आम्ही जेव्हा टीजर रिलीज केला त्याच्यानंतर खाली अनेक जणींच्या कमेंट्स आम्ही वाचल्या, तर सगळ्यांना झालं की अरे नाही नाही, आज हे गरजेचं आहे, आज नवऱ्यापेक्षा माझं सासूशी जुळतंय की नाही हे समजणं गरजेचं आहे. हे भले त्यांनी लिहिलं असेल तरीही आज कोणीही अशी अट ठेवणार नाही, किंवा ठेवली तरी ती कितपत पुरवली जाईल माहित नाही. पण कप बशीमध्ये एक असंही दाखवलं आहे की मी अमृता, माझं जे कॅरेक्टर आहे, मी भलेही सांगते की माझी ही अट आहे तरच हे लग्न होईल, तर त्या अटीला किंवा माझ्या त्या ऍटिट्यूडला कोणी नकार नाही दिला की ही अशी का करते. इनफॅक्ट ही आता अट कशी पूर्ण करायची, ही अट हिने अशी का घातली, याच्या मागे काय कारण आहे, हा एक्सेप्टन्स पहिला महत्वाचा आहे आणि तो या फॅमिलीने दाखवला आणि मग अख्खा सिनेमा पुढे घडतो. सो आता जो काही बदल होतोय समाजात, आता ज्या पद्धतीने स्त्रिया स्वावलंबी होत आहेत त्याचा एक्सेप्टन्स आलाय. त्या ज्या काही म्हणतायत ते एक्सेप्ट केलं जात आहे की अच्छा ही हे म्हणते म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी आहे, असं नाहीये की डायरेक्ट धुडकावून लावतात त्यांचं म्हणणं. सो हा बदल कपबशीमध्ये खूप चतुराईतपणे दाखवलाय दिग्दर्शकाने. बरं, तुला विचारेन, मुलींच्या बाबतीत जेव्हा अशा अटी येतात लग्नात, आता तू असंख्य मुलींबरोबर भेटलायस, बोललायस, आता प्रत्येक मुलगा मुलीच्या नजरेतून मुलींना ओळखतो की काय हिच्या थॉट प्रोसेस असेल. तुला कधी अशी व्यक्ती की जिचं आयुष्यात खरंच खूप कॉम्प्लिकेटेड होतं, हिचं लग्न अजून होत नाही, अशी कधी स्टोरी तू ऐकली आहेस का? हो, ऐकली, फक्त माझ्या ते मित्रांची आहे. हां, येस, डेफिनेटली. मी जसं मगाच्या पण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणलो की माझे 1-2 मित्र आता जे आहेत, म्हणजे आता आमचा असं एज आलं की आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांची लग्न आता होत आहेत, 1-2 जणांची राहिली आहेत. सो ती जण आता अरेंज मॅरेजच्या मागे आहेत. तर अगं खूप अटी असतात मुलींच्या, खूप. आणि म्हणजे ही तर अतरंगी अट आहेच आहे, पण म्हणजे मी काही गोष्टी इथे सांगू शकत नाही, अशाही काही अटी असतात. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम की घर कसं आहे, घर बघून जाणं, ह्या तर बेसिक गोष्टी होऊन झाल्यात आता. अनेक जणींना एकत्र राहायचं नसतं, वेगळं घर घ्यायचं असतं, गाडी आहे का, तू पैसे किती कमवतोस, ह्या सगळ्या गोष्टी वगळता एक नवीन ट्रेंड अरेंज मॅरेजमध्ये सुरू झाला आहे, जो आता मला हळूहळू कळतोय. पूर्वी असं व्हायचं, म्हणजे तू आता जास्त सांगू शकशील त्या काळामध्ये, की अरेंज मॅरेजला कसं भेटलो आणि पुढच्या महिन्यात ठरलं आणि झालं, असं व्हायचं. तर आता हल्ली मुली आणि मुलं जास्त प्रिफर असं करतात की आपण भेटल्यानंतरही डेट करूया, काही महिने एकत्र, वर्षभर जाऊ देत पण आपण एकमेकांना ओळखून घेऊया. म्हणजे एका मित्राच्या माझ्या आईवडिलांनी असं सजेस्ट केलं की बाबा तुम्ही लिव्हिंग राहा, हरकत नाही, पण नंतर पुढे जाऊन असं काही नको. सो असे पण खूप वेगळे एक्सपिरियन्सेस आहेत. सो नाही, इव्हन प्रेफरेबली मी सुद्धा ते केलं. आता माझं अरेंज मॅरेज आहे, पण त्याच्यानंतर आम्ही 1.5 वर्ष घेतलं, 1.5 वर्ष आम्ही डेट केलं, त्याच्यानंतर लग्नाचं डिसिजन घेतलं. सो आणि दोन्ही फॅमिली कूल होत्या बरं का, असं नाही की दोघे भेटले चला चला लग्न आटपा. चव्हाणही कूल होते आणि सावंतही कूल होते. तुम्हाला जेव्हा करायचंय तेव्हा सांगा आम्हाला, आम्ही रेडी आहोत सगळं घेऊन. कारण की डेफिनेटली दोघी वेगवेगळ्या क्षेत्रात असल्यामुळे किती कम्फर्ट झोन आहे त्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. नाही, पण पेरेंट्सनी, पालकांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला ना, असं नाही घाईघाई नाही केली आहे. सो हा चेंज मी समजू. फिल्म मधलाच एक डायलॉग आहे की 100 पैकी 82% मुलांची लग्न होत नाहीत आणि 18% लोकांची होतात. तर जितेंद्र अमृताला असं म्हणतो फिल्म मध्ये की थँक्यू मला 82 मधनं बाहेर काढल्यासाठी आणि मला 18 मध्ये टाकण्यासाठी. एवढी तफावत आहे मुलांची लग्न होण्याची. तुला विचारेन, ज्या पद्धतीने तू म्हणालीस की आजकाल खरंच लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणं गरजेचं आहे आत्ताच्या मुलींना की एकमेकांना समजून घ्या आणि मगच लग्न करा. गरजेचं आहे, कारण आपल्याकडे मुळात भारतामध्ये जितका विश्वास आहे ना लग्न संस्थेवर, मला नाही वाटत जगात कुठल्याही देशात तेवढं आहे. आपल्याकडे जेवढं कंपल्शन समजलं जातं की अच्छा तू ह्या वयात आलीस आता लग्न केलं पाहिजे, तर जितकं महत्व लग्नाला आहे ना तितकंच खूप नकारात्मक दृष्टीने डिवोर्सकडेही आजही पाहिलं जातं, एक ठप्पा म्हणून पाहिलं जातं. सो ह्या 2 मोठ्या गोष्टी जर आयुष्यात तुम्हाला फेस करायच्या असतील, किंवा माझं असं म्हणणं आहे की जर या नको हव्या असतील, तर मग हा एक खूप सोपा मार्ग आहे की तुम्ही राहून बघा. आणि आजकाल कपल्स ते प्रिफर करतायत. आय डोंट थिंक सो विच इज रॉंग. हो, म्हणजे आय कम्प्लिटली अग्री. कारण मला असं वाटतं की आपण जीवनसाथी म्हणतो त्याला की जो आयुष्यभर आपल्याबरोबर असणार आहे, तर ज्या माणसाला आपण ओळखतच नाही, तर त्या माणसाबरोबर कसं आपण म्हणजे एवढं सगळं प्रवास करायचा, हा प्रश्न पडू शकतो प्रत्येकाला. आणि डेट करणं वेगळं आणि एकत्र राहणं इज अगेन व्हेरी डिफरंट. कारण की 24 तास तुम्ही एकमेकांच्या सोबत असता. गणितं बदलतात अगं पूजा. खूप हो, बदलतात, आणि तो खूप ज्याचा जास्त त्याचा प्रश्न बदलतात. पण आहे. म्हणजे काही काही जणांचं जुळतं पण, म्हणजे असं काही नाही की arrange marriage केल्यावर जुळतंही, of असं काही मला म्हणायचं नाही, पण प्रत्येकाने ठरवावं त्यांना काय करायचंय.
नक्कीच. आधी कांदे पोहे फक्त आणि त्याच्यानंतर कट्टू लग्न एवढाच प्रवास ताई तुम्ही तुमच्या काळात पाहिलेला होता. पण आजकालच्या या मुलींचं लिव्हिंग रिलेशनशिप यात तुम्ही किती मान्यता देता या गोष्टीला? नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. Definitely. माझ्या मान्यतेचा काही तुम्हाला किती हे संबंधच पटतं पण? नाही. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता जग चाललंय त्यामुळे ते निर्णय तसा घेत असतील. आमच्या काळी असं काही विचार करायचा संबंधही नव्हता. हा, विचार करायचाही संबंध संबंध नव्हता. नव्हता, right. करायची खूप लांबची गोष्ट आहे. आणि मला कधीच कधीच कुठल्याही इश्यू मध्ये कोणी एक बरोबर कोणी एक वाईट एक चूक असं वाटत नाही. त्या त्या परिस्थितीनुसार ते ते निर्णय असतात किंवा त्या त्या गोष्टी घडत असतात. सो आत्ताची गरज आहे ही मला मुलींची, त्यामुळे ते तसं करत असतील. आधी त्या मुलीला मुलगा मुलगी एकमेकांकडे बघतही नव्हते. अच्छा कोण मुलगा कुठे बसलाय ते आपण आतमध्ये जाऊन मग ती मुलगी विचारायची आणि मग तो मुलगा अच्छा मुलाला तर माहिती असायचं पण मुलीला माहित नसायची ती गोष्ट. ती एक वेगळी गमतीचा भाग होता. एक्झॅक्टली. त्यावेळेस सुद्धा लग्न करून 5-5, 6-6 मुलं व्हायची की एकमेकांना बघितलेलंही नसायचं तरीही व्हायची 5-6 मुलं. हो. म्हणजे बोललेलं पण नसायचं. त्या काळाचा तो भाग होता. आजचा काळ बदललेला आहे, वेगळा आहे. आज असं आहे. आपण तेव्हा कुठे लव्ह मॅरेजचा विचार केला होता? तेव्हा जेव्हा आम्ही लव्ह मॅरेज केलं तेव्हाही ते खूप धाडसाचं होतं ना. डेफिनेटली. मग आता हे धाडसाचं वाटतं एवढंच. म्हणजे हे योग्य की अयोग्य हे आपण नाही ठरवू शकत. व्हेरी वेल सेट ताई, व्हेरी वेल सेट. कारण प्रत्येकाला शेवटी आनंदी आणि सुखी राहायचं करेक्ट. है ना. त्यामुळे लव्ह मॅरेज तेव्हा धाडस असेल, आता लिव्हिंग धाडस असेल. तेव्हा सुनेला म्हणजे काही मुलीला काहीच प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती. तिथपासून आजची आमची सून सासूची पत्रिका जुळवण्यापर्यंतचा प्रवास करते. सरते शेवटी तो आनंदाचा भाग असायचा. आधी तो आनंद मुलीच्या आयुष्यातला तिचे आई वडील ठरवायचे, आता ती मुलं ठरवतात. त्यामुळे मग ठरवणाऱ्याचा पण पर्स्पेक्टिव्ह खूप महत्वाचा असतो ना, की कोण कसं काय ठरवतं. त्याच्यातनं या गोष्टीत हळूहळू बदल होत असतात. आणि मला असं वाटतं की सिनेमा तुम्हाला अशी म्हणायचं ना, जसं सिनेमाची ही हिंमत आहे की मालिका करताना तुम्हाला रोजच्या हिशोबाने त्याचं गणित मांडायला लागतं. सिनेमा करताना तुम्हाला ना एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू सगळे नियोजित आणि सुनियोजित वेळेत करता येतात. म्हणून त्याची ती गंमत असते. आणि आपण मेकर्स म्हणून या सगळ्यांकडे छान गोष्टी म्हणून बघितल्या पाहिजेत. डेफिनेट. सर तुम्हालाच एक प्रश्न विचार, आत्ताच्या मालिका आणि आधीच्या मालिका प्रचंड त्या एक वेगळी छाप टाकून गेलेल्या आहेत. सो आता त्या मालिका तेवढ्या छाप का नाही पडत? नाही, त्याचा मापदंड काय, पॅरामीटर काय? त्याचा पॅरामीटर हा जर TRP असेल, बरोबर, तर मला असं वाटतं की आत्ताच्या मालिका पण तुफान चाललेत. कारण TRPचे आकडे तर सांगतात की ते तुफान चाललेत. कलाकारांना बाहेर बघितल्यानंतर क्रेज तेवढीच दिसतीये. कुठल्याही प्रमोशनच्या निमित्ताने ते कलाकार जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या बाजूला तितकीच हजारोंची गर्दी त्यावेळेला निर्माण होतेच. सो त्या चालल्यात की नाही हा मुद्दाच नाही. त्या चालल्यात कारण ते आर्थिक गणित आहे आणि ते चालतंय म्हणून ते पुढे सुरू ठेवले, नाही तर ते बंद केलं असतं. इतकं सोपं आहे त्याच्यातलं. बाकी होतंय काय खरं की आधीच्या मालिका म्हणजे खूप आधीच्या मालिका या आठवड्याला एकदा असायच्या. मग त्या 2 दिवस झाल्या, मग त्या 5 दिवस झाल्या, मग 6 दिवस, मग 6 दिवस आणि एक महा एपिसोड, आणि आता 7 दिवस, आणि आता 7 दिवसात 45 मिनिटं टेलिकास्ट. कळलं? तर हे रोजचं जे आहे ना बघण्याचं, काय म्हणतात ना, अतिपरिचयात अवज्ञा म्हणतो ना आपण, तसं ते झालेलं असतं की रोज 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 आपल्याला दिसायला लागलं ना की मग आपल्याला त्याच्यातले दोष जास्ती दिसायला लागतात, त्याच्यातली गुणवत्ता आपल्याला कमी दिसायला लागते. आणि शेवटी क्रिएटिव्ह प्रोसेस आहे खरं तर ना. म्हणजे आपल्याकडे इतके मोठे साहित्यकार, इतके मोठे गीतकार, लेखक सगळे झाले. त्यांना जर ह्या लेवलला रोज काम करायला लागलं असतं ना तर त्यांना पण काही क्वालिटी डिलिव्हर करता आली नसती. त्या मनाने मालिका विश्वातली माणसं जे करतायत ते खरंच कौतुकास्पद आहे की क्वालिटी जितकी शक्य आहे तितकी. तर ह्याच्यासाठी ना खरं तर थोडंसं लोकांचं ना सामाजिक आयुष्य बेटर व्हायला हवं. सगळं झाल्यानंतर सगळं फक्त TV समोरच, मग ते काय होतं, त्या टीव्हीवरती लोड येतोय. मग त्या टीव्हीलाही झेपत नाही इतका लोड त्याच्यावरती येतोय. पूर्वी कसं असायचं लोकांना की शनिवार रविवार मिळायचा, या अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे तो लोड येतोय. अदरवाईज कलाकार तेच आहेत, दिग्दर्शक तेच आहेत, लेखक तेच आहेत.
त्यांचं वाचनाची पुस्तकं तीच आहेत. Right. जी 50 वर्षापूर्वीचा दिग्दर्शक वाचवता तीच पुस्तकं ट्रान्सफर होऊन आमच्याकडे आलेत. आम्ही पण तीच वाचतोय. आमच्या बुद्धीप्रमाणे आमच्या वकुबाप्रमाणे आम्ही ते वाचतोय. तर आम्हाला समजतंय सगळं. फक्त कसं आहे की समजल्यानंतर ती एक खिचडी तयार व्हावी लागते ना, तेवढा वेळ आता कमी कमी होत चाललाय है ना. आणि मग इन्स्टंट फक्त मॅगी होऊ शकते ना, पुरणपोळी नाही होऊ शकत. वा, क्या बात आहे. सध्या तू कुठली मालिका फॉलो करते? नाव नाही आठवते सर. मी आता कुठली एक सांगितली मालिका मी बघत होते. हे होत आहे सर. हा नाही मला नाव तीच वीण दोघातली. हा वीण दोघातली. कारण का आई बाबा माझे मम्मी पप्पा ती सिरियल बघतात आणि माझी असं मी घरी होते 1-2 दिवस तेव्हा मी फॉलोअप घेतला होता. हे होत आहे सर कळलं. नाही कारण म्हणजे मी पाहत- नाही माझा आधीच्या संबंधच नाही मालिका टीव्ही ज्या बघायचा. कनेक्ट व्हायच्या आता आपण पाहतोय. मी म्हणते ए ना, नाही आपण कनेक्ट होतात. नाही होतात. सॉरी आता मी म्हणजे मला वेळ मिळत नाही बघायला म्हणून. मला आठवतंय माझं लग्न ठरलं होतं आणि मी ते सगळ्या लिस्ट बनवत होते. कोणाला बोलवायचं, केटर्स, हे ते असं करता करता पप्पा पण बसले होते लिस्ट बनवत आणि पप्पा म्हणाले हा जरा ठेव आता बस. म्हटलं हो आपलं लिस्ट बाकी आहे. अगं नाही ते कमळी डॉक्टर होते ना आज तर ते तिचं बघायचंय तिला आज डॉक्टरेट मिळते. म्हटलं कोण कमळी? तर एक सिरियल होती आणि ते कमळीची लाईफ ते दोघे फॉलो करत होते मम्मी आणि पप्पा. त्यांनी ती मला बंद करायला लावली लिस्ट आणि आम्ही बघतोय ती सिरियल. सो देयर इज अ क्रेज. हे चुकीचं विधान क्रेज आहे नाही म्हणत Absolutely. नाही. आता पण आजकालची पिढी थोडस टेलिव्हिजन पासून जरा लांब गेलेली आहे. मी असं म्हणते. कारण नवीन प्लॅटफॉर्म ओपन झाला ना. OTT ओपन झाला, वेब सिरीज आहेत, आपण वर्ल्ड सिनेमा त्यांच्याकडे ओपन झालाय. सो ऑप्शन जास्त असले की काही ना काहीतरी सुटणार हातातून. Yes. ताई तुमच्याकडे येईल. सो या मी पुढे कुठली सिरियल आता बघू शकत नाहीये. माझ्या घरी एक छोटी सिरियल आली. आय नो. खूप क्यूट. पूजा भेटलीस तू तिला? नाही आम्ही व्हिडिओ कॉलवर व्हिडिओ पाहिलंय. कॉल सो काय नाव ठेवलंय? देवी, देवी. क्या बात आहे. बरं ही चॉईस कोणाची नावाची? सुनबाई आणि मुलगा. सो आता पूर्ण बिझी तुम्ही आजी म्हणून झालात त्याच्यामध्ये आहात. आजी म्हणून बिझी आहे. हे असे मधून मधून प्रमोशन साठी त्रास द्यायला येतात आणि आम्ही असतोच त्रास द्यायला. तुम्ही तर काय विचारायलाच विचारता. नको. पण आमचा हक्क आहे तुम्हाला त्रास देणं. आणि मी आवडीने करून घेते तो त्रास. येस. बरं ताई आता खरंच आजी झाल्यावरचा प्रवास वेगळा झालाय? हो खूप वेगळा झालाय. खूप वेगळा झालाय म्हणजे जाऊ दे सांगायचं काय. हो मग कळेल. वा. हो मग काय? अरे आत्ताची कसं मुलगा 6 वर्षाचा आहे. अगं पण आता मुलगा होणार हळूहळू मोठा. तशी तू हळूहळू आजीच्या म्हणजे आजी होण्याकडे पावलं टाकायला लागशील. आणि ना खरं सांगू का ती अनुभवायची गोष्ट आहे. ती अशी तुला सांगून की मी ना असं करते मी ना तसं करते नाही. सिनेमा आहे तो, सिनेमा. ते खरंच आहे. खरंच आहे. ते अशी अनुभवायची गोष्ट आहे असं. त्यामुळे छान दिवस चाललेत माझे खूप आपल्या होणाऱ्या सुनेनी अट टाकली तर काय करायचं. हो, याच्यासाठी त्याची- तू आता- आता हा सिनेमा हा जेणेकरून एक्सेप्टन्स लेवल वाढव. बरं पूजा ही पूर्ण जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट आली तेव्हा तुझ्या डोक्यात काय आलेलं की करावा नाही करावा आणि नाही. करायचं तर का म्हणून करायचं? ऍब्सोल्युटली पूजा. नाही करावा हा थॉट दूरवर पण नव्हता. एकतर वैभव चिंचाळकर दिग्दर्शक. येस. मी आता इंडस्ट्रीत माझे अनेक मित्र आहेत आणि त्यांचं असं म्हणणं यार जेव्हा त्यांना कळलं की मी ह्यांच्यासोबत काम करते हे वैभव चिंचाळकर हे आम्हालाही काम करायचं यार हे मस्त दिग्दर्शक आहे. तर ते मी इतकं ऐकलं होतं त्यांच्याबद्दल. खुद्द त्यांचा फोन येणं मला तेही मी जस्ट भारतात आले असताना म्हणजे हा काहीतरी योग फार भारी होता त्या दिवशी माझा. आणि सागर योग होता, सागर. तू सांग हवं तर किस्सा आपण. हा तो किस्सा नंतर सांग की माझं कास्टिंग कसं झालं या हा, film yes, मध्ये. ते विचार. तर दिग्दर्शक वैभव चिंचाळकर ऑफकोर्स द निर्मिती सावंत सोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं म्हणजे ऍक्च्युली दडपण आलेलं. बट अगेन ना इट्स अ चॅलेंज आणि मला आवडतात असे अभिनयातले चॅलेंज आणि म्हटलं येस आय कॅन डू इट. तर ऑफकोर्स तिच्यासोबत वेळ घालवायला मिळणं आणि उत्तम सिंग यांनी म्युझिक दिलंय. ज्यांनी दिल तो पागलेचं म्युझिक दिलंय ते म्युझिक देणार आहेत. आणि माझं असं झालं की हे काय होतंय अचानक काय होतंय. अँड देन मग एक नावं कळत गेली. ऋषी मग इन झाला आणि एक खूप मोठी टोळी आहे कलाकारांची या सिनेमामध्ये. सो ओव्हरऑल पॅकेज बघता नाही म्हणणं हा सेकंड थॉटही नव्हता कुठे. सो पटकन हो म्हटलं मी. बाकीचं ते सांगतील की कसं त्या दिवशीचा किस्सा. ते किस्सा म्हणजे गंमतशीर आहे की कसं डेस्टिनी असते. या डेस्टिनी. मी म्हटलं असं जेव्हा
आमचा जो निर्माता आहे कल्पक जोशी, त्याला मी जेव्हा पहिल्यांदा लाईन ऐकवली तेव्हा त्याला ती खूप आवडली. आणि मी त्याला म्हटलं की आता ही लाईन मला निर्मितीताईंना ऐकवायची, कारण मला विचारशील तर त्या जर हो म्हणाल्या तर ह्या सिनेमात पूर्णपणे न्याय देतील किंवा ही गोष्ट छान पद्धतीने मांडता येईल. तर तो बोला की तू ओळखतोस ना. म्हटलं ऑफकोर्स ऑफकोर्स. आमचं बोलणं असं झालंय. मग मी त्यांना गोष्ट ऐकवली, त्यांना गोष्ट आवडली, तिथे अर्धी लढाई आम्ही जिंकली. पण त्यांचंही ते म्हणणं होतं की समोर कोण, समोर कोण? अमृता कोण. आणि असं काही नाही माहिती, त्यांनी मला काही नावं नाही सांगितली. ते बोलले पण अमृता छान असायला पाहिजे, इतकंच माझं म्हणणं आहे. आता त्या छान असणाऱ्यांपैकी जी एकदम छान मुलगी आहे ती होती लग्न करून ऑस्ट्रेलियात बसली. बरं, माझा काही कॉन्टॅक्ट नव्हता तिच्याशी. माझा मित्र आहे जो या सिनेमाचा भाग पण आहे, कार्तिक केंडे, तो म्हणाला की मी बोलतो, कारण तो ओळखतो तिला. मग तो मेसेज करत राहिला. तर हिच्या मेसेजलाही रिप्लाय येणार. बरं, हिच्या भावाशी बोलणं झालं, तो म्हणाला की हो हो मी सांगितले. तर शेवटी एक पॉईंट असं झालं माझा की मी म्हटलं नाही वर्कआउट होणार, तर ती तर ऑस्ट्रेलियात असेल तर काही करू शकत नाही आपण. तर हे बाजूला बसलेला माझा ड्रायव्हर ऐकत होता. हे गाडीत कॉन्व्हर्सेशन चालू होतं कन्व्हर्सेशन ह्यांच्या. चालू होतं आणि माझा ड्रायव्हर सागर एकदम काहीही बोलायचं नाही. तो अतिशय शांत, अर्धा तासात एक शब्द काढणार नाही. अच्छा. बरं, माझ्या सगळ्या प्रोजेक्टच्या सेटवरती तो असायचा. त्यांनी कुठल्याच कलाकारांवर कधीच फोटो काढलेले नाहीये. तर त्याचं अचानक असं झालं, कोण? तर म्हटलं अरे पूजा सावंत आल्या की त्या मुंबईत. Oh, shit. तर म्हटलं तुला काय माहिती? हा, त्यांचं स्टेटस फॉलो करतो मी. आई, Instagram वर follow करत होता तो. मग म्हटलं कार्तिकला, म्हटलं "अरे कार्तिक हा म्हणतो आलाय का?" तो म्हणाला, "हा." मग त्यांनी फोन लावला. तो फोन हिने उचलला की हो सर मी मुंबईत आलीये, मला कळलं तुम्ही कॉन्टॅक्ट करत होतात. मग आम्ही भेटायला सुरुवात केली. सो ते डेस्टिनी असते. तसं त्याचं नाव विशेष आभार मध्ये विशेष आभार. नाही ऍक्च्युली आता तो त्याच्या आई वडिलांच्या तब्येतीमुळे तो माझ्याकडनं जॉब सोडून गावी गेला. तर मला असं खूप वेळ वाटतं की पूजा इकडे मुंबईत आलीये एवढं सांगण्यासाठीच तो माझ्याकडे आला होता की वा काय. वा. आता मग आणि खास करून प्लीज त्यांना हा सिनेमा नक्कीच दाखवा. बाकी कोणी त्याचा एक शॉट घेतला मी. पूजा बरोबरच तो गाडी ड्राईव्ह करतो. एवढं ते मला करता आलं तेवढं मी केलं. क्या बात आहे. सो जीतू, एक धमाल कॉम्बिनेशन होतं. कसं वाटलं पूर्ण सिनेमा करताना? किती मजा आली? अरे काय खूप मजा आली. म्हणजे आणि या सिनेमाचा जॉनरा असा थोडा लाईट ह्युमर आहे सिनेमाभर. त्याच्यामुळे तो आम्हाला परफॉर्म करायला पण मजा यायची. सेटवरती वातावरण पण असं होतं की अरे हे करून बघूया ते करून बघूया असं पण. आणि आम्ही अनेकदा सीन्स मध्ये केलं. बरं, परत सांगायला गेलं तर या सिनेमात आहेत 5 गाणी आणि 5ही गाणी वेगवेगळ्या जॉनराची आहेत. त्याच्यामुळे ती गाणी पण आम्हाला करायला इतकी धमाल आली. अनेकदा मी आणि निर्मितीताई ठाणेभर बाईकवर हो, मला घेऊन फिरला अख्खा ठाणा. त्याच्या बाईकवर मी मागे आणि तो फिरतो, इकडे दाखवतो तिकडे दाखवतो. परफॉर्म करायचं. हा, बाईकवर असून परफॉर्म करायचं होतं आम्हाला. थांबवायला सांग, असं धमालायचं. मग पाऊस आला एकदा, मग बाजूला मग सगळं आम्ही दोघांनी त्या 2 दिवसामध्ये खूप मजा मजा केली. केलीये. तेवढाच आम्हाला त्रासही झाला. सगळं झालं. पण मला एक जाणवलं निर्मितीताई बद्दल की ती ना कंप्लेंट बॉक्स आपण ज्याला म्हणतो ना तशी ती नाहीये. काही होऊ दे, पाऊस येऊ दे, हे होऊ दे, आय कुड सी हर की बाबा आता ती थोडीशी कराची चिडलेली असेल, कराची तिला थोडा त्रास होत असेल, तिचा काय म्हणतात त्याला, जर का तिला काही डिस्कम्फर्ट आला तर तिच्या चेहऱ्यावर दिसतो. पण ती परफॉर्मन्सच्या मध्ये कधी तो आणत नाही. काही झालं असलं तर जिकडनं सुरुवात झाली असते ना मागच्या सीनची, तिकडनं पुढचा टेक तिकडनं सुरू होतो. तर ते तिचं खूपच मला ते शिकण्यासारखं होतं. त्या प्रोसेसमध्ये मी अशा खूप कलाकारांकडनं काय काय वेचत गेलो आणि मला त्याचा फायदा झाला. सो आज मगाशी आम्ही दोघी गप्पा मारत असताना त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली. ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, नाही याच्यातलं भाग नाही. गरीब असेल, श्रीमंत असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चालू आहे. पण तुम्ही ते का वारंवार लोकांपर्यंत पोहोचवता? ऍब्सोल्युटली. त्याचं का वारंवार तुम्ही सांगताय ती गोष्ट? हॅपी राहा, चांगले राहा, चांगलं बोला एकमेकांशी, हसत खेळत राहा. आणि खरंच ही गोष्ट चांगली, म्हणजे मला सांग की अरे वा, आजचं मला काहीतरी मस्त खाऊ मिळालाय ताईकडून हा छानसा. हल्ली ते असतं ना सगळ्या सोशल मीडियावर, अमकं मॅनिफेस्ट करा ते मिळेल, तमकं मॅनिफेस्ट करा. तसं आहे ते. तुम्ही जर पॉझिटिव्हिटी मॅनिफेस्ट केली तर ती मिळणार तुम्हाला.
कशाला मला अमकं होतंय, मला त्यांनी अमकं नाही दिलं, त्यांनी मला तर छान दिलंय की स्वामींची कृपा आहे, आपल्याला सगळं छान होणार आहे. पूजा सॉरी, तुझ्या त्या प्रश्नाचं उत्तर हा, नाही ठीक आहे. आठवत पण आहे मला. तुझ्या सासू बरोबर कसं आहे तुझं? त्यांना काय अटी घातलेल्याच की नाही तुझ्या सासू? नाही इनफॅक्ट टचवूड माझं आणि सासूचं माझ्या रिलेशनशिप इज सो गुड. कारण मी पहिल्यांदा जेव्हा सिद्धेशला भेटले आणि सिद्धेश मला डायरेक्ट घरी घेऊन गेला, त्याच्या घरी सगळे मित्रमंडळी बसले होते आणि कोणालाही कल्पना नाही की हा मला घेऊन येणार आहे. मी खाली बिल्डिंगच्या खाली त्याला भेटायला आले होते आणि तो डायरेक्ट वर घेऊन गेला होता. आणि तो घरी घेऊन गेला आणि मला दिसले असे 25 जण बसली आहेत, आई बाबा आहेत त्याचे. आणि तो म्हणाला, हे बघा ही पूजा आणि मी हिच्यासाठी भारतात आलोय, ओके. असं करून तो किचन मध्ये निघून गेला आणि मी अशी दारात उभी होते. सगळे माझ्याकडे पॉज, सगळे माझ्याकडे असे बघतात. त्यावेळेस आईंनी मला वेलकम केलं होतं. अरे पूजा आली, ये ये, असं मला कम्फर्टेबल केलं. मग त्याच्या बर्थडेचा केक दिला. सो तिथपासून आमच्या दोघींच्या नात्याची ती गोड सुरुवात झाली. म्हणजे सिद्धेश ऑकवर्ड होऊन आत गेला होता, पण आईंनी पहिलं मला वेलकम केलं होतं. आणि टचवूड ते नातं अजून तसंच आहे. बरं, सासूच्याची कोणती डिश तुला सगळ्यात जास्त आवडते? सगळ्या. माझी सासू सुगरण आहे. माझी सासू, माझी जाव डायना, माझ्या घरी सगळेच सुगरण आहेत. माझी आई पण, माझी बहीण पण. पण सासूंचं कौतुक म्हणजे कधी कधी मी जेव्हा डाएट करते ते त्यांना अजिबात नाही आवडत. त्यांची चिडचिड होते की अगं खा ना, तुला काय हवंय, भाकरी हवी आहे, चपाती हवी आहे, मी तुला बनवून देईन, पण तू खा. तर त्यांना जरा तेवढंच आहे की अरे ही पोर जेवत नाही. पण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात. प्लीज, तिकडे आरसा आहे, त्या आरशात बघा एकदा. अगं पहिल्या वेळेस जेव्हा आम्ही दोघं भेटलो तेव्हा काही ओळख नाही. हा ऋषी मनोहर, मी पूजा सावंत, हाय हॅलो. आणि लंच ब्रेक झाला आणि दोघांच्या ताटात सॅलेड होतं आणि मी एकमेकांकडे असं पाहिलं आणि म्हटलं डाएट, तर ते हा. तर ह्या व्यक्तीने आम्हाला असं सांगितलेलं की जरा वजन वाढलंय तुमचं. नाही असं नाही, मी दाखवतो. हा, आता, please. मी पूजा सावंत आहे, मी वैभवची जागरी. पूजा येस सर. या सर एवढं गाल खूप आलेत सर. गाल खूप आलेत. हो सर, गाल केवढे गाल दिसत आहेत. सेम डायलॉग मला, सेम डायलॉग हिला. टेन्शन म्हणलं, चालेल आपण एवढे जाड की गाल आपल्या दिसायला लागले. मग कट्टू आम्ही मग डाएट सॅलेड असं सगळं सुरू झालं. पण असं हा सरांनी आम्ही एक गाणं शूट केलं, जे चिकमगलूरला 9,000 फुटावरती शूट केलं. तर 9,000 फुटावरती कॅमेऱ्याच्या समोर धावायचं कोणाला होतं या दोघांना. मी काही कळलं, वडापाव जरी खाल्लं किंवा मोळा आठवं कोणाला होतं. व ट्रेन करायला पण कोरिओग्राफरचा माणूस होता. मला तर तेही काम नव्हतं की कोरिओग्राफरचा असिस्टंट होता, तो आपला 1 2 3 4 म्हटलं की धावा. तर ते 9,000 फुटावरती धावण्यासाठी तयारी करून ठेवली होती. मला हे गाणं कन्फर्म तिकडे शूट करायचं होतं. हे माझं हे विजन होतं, हे नाही लक्षात येतं. पण ते दोघे सलाड खायचे आणि मला खूप खाऊ घालायचे. नाही, मी पण खाल्लं. वात आणला होता मला खायला. ऐका ना निर्मिते, आज काय मागवूया? अरे काय नको आज काय खाता यायचं नाही. तिला खाताना बघून आम्हाला आनंद वाटायचा की कोणीतरी खात सारखे म्हणजे सजेस्ट करायची. म्हणजे तिने जर संध्याकाळीचं एखादं डिश तिने ठरवलं की चला बाबा आपण काय साबुदाणा वडा खाऊया, तर हे बसून तिकडचे सर्च करून त्या कन्फ्युजन मध्ये तिचा अर्धा जायचा. मी तुला सांगू, मी चीज मसाला डोसा हो काय आणि मी शुगरचे आयटम खात नाही, म्हणजे अवॉइड करते शुगर असल्यामुळे. ह्याने शोधून काढलं की विदाऊट शुगर आहे. एक हे आहे, रेस्टॉरंट आहे तिकडे विदाऊट शुगर अमकं मिळतं, विदाऊट शुगर तमकं मिळतं. म्हटलं काय झालंय तुला असं? अरे अगं शिरा बिरा सगळं विदाऊट शुगर वगैरे तो मागवायचा. वा काय, आणि मला खायला घालायचा. पण चांगली गोष्ट आहे की. अगं पण मग ते काही नाही खायचंय. ठीक आहे ना. सेम तो तिकडे सुपर डुपरला ललित असाच सलाड वगैरे खाऊन. ऐक ना नाही, तुझ्यासाठी हे आणलंय, तुझ्यासाठी ते चिकन आणलंय. अरे का आणलंय, कशासाठी? पण प्रेम आहे ताई सगळ्यांचं, हे सगळं प्रेम हे सगळं प्रेम आहे. पूर्ण सिनेसृष्टीला दिलेलं प्रेम आहे आणि आमचं सगळ्यांचंही प्रेम आहे. नाही तर काय. आणि ही तर सांगायची ना मला ना अमुक काय वॉट एव्हर चिकन काय अमुक खावंसं वाटतंय, पण ते डाएट. ऐक ना, तू खाशील म्हणजे
एकदा तिने असंच मागवलं होतं, मी एक खाईन बाकी तू खाशील, म्हणजे काय. पण हे मला आवडली गंमत. हे छान आहे आणि आमचं सगळ्याचं प्रेम आहे ताई तुमच्यावर, त्यामुळे हे सगळं आहे. बरं, एक नवीन गाणं आता जे येणार आहे, दिसला ग बाई दिसला, या गाण्याबद्दल मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काय हे गाणं एक्झॅक्टली? मी म्हटलं तसं हे एक आईचं गाणं आहे, अच्छा. जिला तिची स्वप्नपूर्ती होताना दिसते. तिथं ते दिसला जेव्हा दिसला म्हणजे ते स्वप्न आहे, ते तिला दिसते पूर्ण होताना. आणि त्याच्यामुळे तिने एक फ्रिकआउट, ज्याला आपण म्हणू शकतो फ्रिकआउट डान्स, म्हणजे जगाची पर्वा न करता, आजूबाजूला काय आहे हे ह्याचा विचार न करता, एक आई रस्त्यावरती, दुकानात, भाजी बाजारात, म्हणजे मंडईत, कुठेही, देवळाच्या इकडे, याच्या सगळीकडे ती तिचा आनंद व्यक्त करते. कारण ते मनातला आनंद व्यक्त करताना आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टींची तमा न बाळगता, कारण ते तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून तिच्या मुलाच्या आयुष्यात आनंद येणार आहे, म्हणून तिने ते गाणं म्हटलेलं आहे. आणि त्याचं पिक्चरेशन तसंच झालेलं आहे. ताई तुम्ही अख्ख्या म्हणजे जसं तुम्ही म्हणालात मगाशी, ठाण्यामध्ये तुम्ही पूर्ण फिरलायत. तुम्ही स्वतः म्हणजे घरच्या लोकांबरोबर पण एवढं फिरला नसाल जेवढं त्याच्याबरोबर ठाणे फिरले. ठाणे तर नाही, ठाणे पण फिरले मी, माझं आजोळ आहे ठाणं. अच्छा. हा, त्यामुळे ठाण्यातली अशी फेवरेट जागा जिथे तुम्ही खूप आहेत ऍक्च्युली. खूप ठिकाणी माझे मामा राहतात, म्हणजे अख्ख्या ठाण्यात विखुरलेले आहेत माझे नातेवाईक, माझ्या आजीकडचे. माझ्या आईचं माहेर ठाणा माझ्या. त्यामुळे अगदी राबोडी, उतळसर, सगळं यू नेम इट, नौपाडा, आईस फॅक्टरी, सगळीकडे माझे नातेवाईक आहेत. त्यामुळे मी तशी ठाण्याची आहे. वाव. ते तिने असं ऍक्च्युली शॉर्ट मध्ये असं करताना, शॉर्ट रेडी व्हायच्या आधी, हे इथे हे उतरळ सर ना, म्हटलं हो इथे माझा मामा आहे वगैरे, असं तिने असं आम्हाला जाताना सांगितलं की तो जाताना, हे हा कुठला टॉवर झाला. हा, म्हणजे खूप बदलले ठाणं, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. हे म्हणतात, हा इथेच माझी आजी राहायची. हा, करेक्ट, बरोबर. ब्रिज झाल्यामुळे मला कळत नाही वगैरे, ते सगळं तिने असं हा, जुनं किती ठाणं ब्रिज मला झाले वाटतं ते- ठाण्यामध्ये, बापरे पण बापरे. ठाणे खूप बदललंय. हा, पण आपली माणसं असल्यावर काही बदलत नाही. माणसं आपली असली ना की काही कुठे काहीही बदलत नाही. हा, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. बदलतात काय तर बिल्डिंग उंच होतात, फक्त निर्जीव वस्तू वाढवतात. आपली माणसं तीच राहतात. त्यामुळे असा माझ्यात काय, म्हणजे मला कधीच असं जाणवत नाही फरक. नक्की, थँक्यू सो मच. आणि नक्कीच कब्बशी हा 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आणि माझ्या मते सकाळची सुरुवात सगळेजण कब्बशीनेच करतील अशी इच्छा आहे. तू पण कर. मी पण करेन, पण हा चालेल. आ? पण मला काय, ओके, दोन्ही करेन. जसं सुरुवात सरांनी सांगितली कब्बशीने करायची आणि त्यानंतर नंतर घाबरायला मोकळे. येस. आणि असं रोज करायचं. कारण तुला रोज बघायचं. मला रोज बघायचा, मग रोज मी बुक करणार आहे. तू आता तर प्रेक्षकांना काय सांगणार? आमच्या सगळ्यांच्या वतीने पूजा हा, असेल. exactly. 19 जूनला कब्बशी हा सिनेमा रिलीज होतो आहे. एका गोड कुटुंबाची गोष्ट आहे, एका आईची गोष्ट आहे, सासू सुनेची गोष्ट आहे आणि ज्यांचं नुकतंच लग्न ठरतंय नाही ठरतंय अशा एका जोडप्याची गोष्ट आहे. असा सगळ्या फ्लेवरचं पॅकेज असलेली छान भेळ तुमच्या समोर येते. सो सगळ्यांना घेऊन थिएटरमध्ये जा. अगदी लहानांमधले लहान सुद्धा आणि मोठ्यांमधले मोठे सुद्धा, सहकुटुंब सहपरिवार हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. कब्बशी 19 जूनला.